पाहत आहात राजगड न्यूज। सत्यता हीच आमची ओळख। बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आज खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिरवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन तोंडावर काळ्या फिती बांधून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। आणि या प्रेस मध्ये आपण जर पाहिलं तर ते सरळ मानत आहेत की आम्ही कठोर कारवाई करू, आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करू। मग मला सांगा, या घटना घडल्यानंतर तुम्ही जर जनतेपुढे जाऊन तात्काळ कारवाई करू असं म्हणत असाल तर हे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने आजपर्यंत काय उपाययोजना केल्या? एखादी घटना घडण्याची तुम्ही वाट पाहता का? मग घटना घडल्यानंतर या युती सरकारच्या आताच्या काळामध्ये कितीतरी असंख्य अशा घटना घडलेल्या आहेत। खरं तर यांनी याची जबाबदारी स्वीकारावी आणि आमची शिवसेनेच्या माध्यमातून आज मागणी आहे की त्या ठिकाणी जो गुन्हा घडला तो गुन्हा दाखल होण्यासाठी जो 12 तासाचा विलंब लागला, या 12 तासाचा हा विलंब का लागला? संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारी यांना त्या ठिकाणी तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करावं आणि या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय। आणि आता दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपर्यंत अनेक प्रकरणं घडत असतात, मात्र ही प्रकरण घडत असताना जे पोलीस कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांवर प्रशासन हे तात्काळ कारवाई करत असतं। मात्र खऱ्या अर्थानं जो आदेश देणारा जो पोलीस स्टेशनचा जो अधिकारी असतो याला मात्र वाचवण्याचा प्रकर्षाने प्रयत्न केला जातो। आमची या ठिकाणी ठामपणे मागणी की जो वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्याला तात्काळ त्याच्यावर खरं गुन्हे दाखल केले पाहिजेत। त्याचबरोबर ज्या शिक्षण संस्थेमध्ये जे व्यवस्थापक आहेत ते मुलींच्यावर जो अन्याय अत्याचार होतो तो अत्याचार दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे। ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो। जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ या ठिकाणी आपण पाहिलं की बदलापूर येथील शाळेमध्ये 2 चिमुकल्या युवांवर त्या ठिकाणी अत्याचार झाले आणि या अत्याचाराचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर पसरले। बदलापूरमध्ये झालेली ही घटना ही खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तोंडाला काळी रिबीन बांधून आम्ही या ठिकाणी आमचा हा निषेध नोंदवलेला आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आज जर आपण पाहिलं की या महाराष्ट्रावर अनेक वेगवेगळ्या शाळा आहेत, त्या प्राथमिक शाळा असतील, खाजगी शाळा असतील, इंग्लिश मिडियम असतील, अशा अनेक शाळा आहेत। मात्र या शाळांकडे जो पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा ही जी शाळा व्यवस्थापन कमिटी आहे, खरं तर शाळेचे जे अध्यक्ष असतील किंवा इतर कार्यकारी मंडळ असेल यांनी हा शाळा हा शिक्षणाचा केंद्रबिंदू न मानता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यामध्ये तो दृष्टिकोन ठेवून त्यांची वाटचाल चालू आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये या आठवड्याभरामध्ये जवळजवळ 12 प्रकरणं जी माणुसकीला काळीमा फासणारी अशी प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहेत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी लहान लहान मुलं शिक्षण घेत असतात, आमची शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमतः मागणी आहे, मी या माध्यमातून माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना मी विनंती करतोय की ज्या शाळा चालू आहेत या शाळेमध्ये जे असणारा शिक्षक वर्ग असेल, कर्मचारी असेल, शिपाई असतील, त्याचबरोबर या लहान लहान मुलांना वाहतुकीसाठी त्यांना शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी जी वाहनं आहेत, ज्या स्कूल बसेस आहेत, या सर्वांची खऱ्या अर्थानं त्या स्कूल बसमधील जो ड्रायव्हर असेल, कर्मचारी असेल, शिक्षक असेल, शाळेतील इतर कर्मचारी असतील, या सर्व कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं पडताळणी
चारित्र्य पडताळणी होणं हे गरजेचे आहे. आपण जर विचार केला तर आजपर्यंत किती शाळेतील या कर्मचाऱ्यांची पडताळणी केलेली आहे. काही शिक्षण संस्था त्या विनामूल्य आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतो की लाखो रुपयाचं डोनेशन घेऊन या संस्था चालू आहेत. मात्र या संस्थेमध्ये जे कर्मचारी भरले जातात हे वशिलावर भरले जातात. त्यांची कुठल्याही पद्धतीची चारित्र्य पडताळणी न करता त्यांना कामावर ठेवलं जातं. किती दिवस ते काम करतील हे सुद्धा निश्चित नसतं. मग आपण पालक ही आपली लहान लहान चिमुकलीमुळे या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवत असतो. खरं तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातच नव्हे तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की या तालुक्यातील एखाद्या छोट्याशा गावापासून सुरुवात व्हावी. आजपर्यंत पाहिलं या जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या किती शाळांमध्ये CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जे बसचे ड्रायव्हर आहेत त्यांची पडताळणी कितपत केलेली आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी वारेमापपणे शिक्षण संस्थेचे जे प्रमुख आहेत ते वारेमापपणे पैसा गोळा करत असतात. मात्र आज जर पाहिलं तर इथला विद्यार्थी हा पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे. आम्ही आज या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की याची सुरुवात खरं तर शिरवळसारख्या ठिकाणावरून व्हावी, एखाद्या खेडेगावातून व्हावी. आज आपण पाहिलं शिरवळ हे औद्योगिक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी इतर जिल्ह्यातील अनेक मुली जवळजवळ शिरवळ या ठिकाणी 2,000 ते 3,000 मुली या विविध कामासाठी कंपनीमध्ये काम करत असतात. या मुलींच्या सुरक्षितेच्या बाबतीत इथल्या पोलीस स्टेशननं काय उपाययोजना केली हा सुद्धा आम्हाला या पोलीस स्टेशनला या ठिकाणी सवाल विचारायचा आहे की आपण त्या मुलींचे जे पालक आहेत हे पालक आपल्या मुलींना कामानिमित्त परगावी पाठवत असतात. मात्र या 2,000 ते 3,000 मुलींच्या सुरक्षेसाठी या पोलीस स्टेशननं काय व्यवस्था केली आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या महिला कर्मचारी आहेत, खरं तर पोलीस स्टेशनमधील ज्या महिला कर्मचारी आहेत या महिला कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत किती शाळांमध्ये व्हिजिट केली, त्या महिला कर्मचाऱ्यांनी किती शाळेतील मुलींशी संवाद साधला, त्या मुलींशी जर यांनी संवाद साधला असता त्यांच्याशी जर हितगुज केलं तर त्यांच्या अडीअडचणी त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना ते समजून घेता येतील. या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी आहेत, जे पोलीस अधिकारी आहेत, या पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत किती शाळांना भेटी दिल्या. मी तर म्हणेन की महिन्यातून एकदा ज्या विभागामध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचीसुद्धा मिटिंग घेण्यात यावी. त्याचबरोबर त्या किती शाळेमध्ये डिजिटल ॲप आहे की एखादा विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याच्या पालकाला मेसेज जातो की आपला विद्यार्थी हा शाळेमध्ये पोहोचलेला आहे. किती शाळेमध्ये आहे या सातारा जिल्ह्यामध्ये त्याची चौकशी करावी. त्याचबरोबर शाळेमध्ये CCTVसुद्धा लावण्यात यावेत. आणि आपण पाहतो की सध्याच्या मुलांना, या लहान वयातील मुलांना खऱ्या अर्थानं शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देणंसुद्धा गरजेचं आहे की जसं की गुड टच, बॅड टच अशा पद्धतीनं त्यांना लैंगिक शिक्षणाची खऱ्या अर्थानं गरज आहे. आजची घटना ही खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिमा फासणार आहे. खरं तर आजचा हा पूर्ण महाराष्ट्र बंदचं आंदोलन होतं, परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यामुळं आम्हाला या ठिकाणी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी आंदोलन करावं लागलेलं आहे. आपण पाहतोय की हे जे मिंदे सरकार आहे या मिंदे सरकारनं त्यांचे जे मंत्री असतील या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी तात्काळ प्रेस घ्या. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा. rajgadnews.com या वेबसाईटला भेट द्या.